नमस्कार मंडळी, दीपा डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण चाललो आहोत स्वामी समर्थांच्या मठाकडे। स्वामी समर्थांचा हा मठ आहे कोकणातील राजापूर जवळील उन्हाळे गावामध्ये। चला तर आपण जाऊयात स्वामी समर्थांच्या मठाकडे। हा मठाकडे जाण्याचा रस्ता आहे, तिथून आपण चाललो आहोत। मस्त घनदाट जंगलातून हा रस्ता आहे आणि तिथून आपण मठाकडे चाललो आहोत। बरीचशी लोक मठाकडे जात आहेत, त्यांच्या मागे मागे चाललो आहोत आपण। चला जाऊयात मठाकडे। उन्हाळे गावातील राजापूरची गंगा पाहण्यासाठी जात असताना आम्हाला रस्त्यातच हा मठ दिसला। खूप गर्दी होती गाड्यांची, म्हणून आम्ही म्हटलं कोकण ट्रिपमध्ये दर्शन करूया। पुढील व्हिडिओ बघण्यासाठी निघालोय। दीपा डेली ब्लॉग चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चालत चालत आता आम्ही मठापर्यंत पोहोचलो आहोत। मठामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही पाहिलं महाप्रसाद बनवण्याचं काम चालू होतं। तिथे आम्ही चप्पल काढल्या आणि मठाकडे चालायला लागलो। इतकी प्रचंड गर्दी होती, खूप गर्दी होती। चालत चालत गेलो पुढे। मठाच्या जवळ गेलो तेव्हा आम्हाला दिसलं स्वामी समर्थांची पालखी चालली होती। आमचे खूप सुंदर असे दर्शन झाले स्वामींच्या पालखीचे। आणि तिथून पुढे आम्ही पादुका दर्शनासाठी निघालो स्वामी समर्थांच्या। स्वामींची पालखी पुढे गेल्यावर आम्ही दर्शनाच्या रांगेत गेलो। आम्ही मंदिराजवळ येऊन पोहोचलो। दर्शन घेण्यासाठी लाईन लावली आणि काय झालं, मंदिराच्या पुजाऱ्याने आम्हाला तिथेच थांबवलं थोड्या वेळ। माझ्यापर्यंत दर्शनाची रांग आली आणि पुजाऱ्यांनी मला तिथेच थांबवलं। मग मला कळालं आरतीची वेळ झाली की बाकीच्यांनी दर्शन घ्या, जरा मला पाठी होता। मग पुजाऱ्यांनी दारातच थांबवलं आणि आरती सुरू होणार होती। त्यामुळे सगळ्या भाविकांना बाहेर काढलं आणि सगळ्यांना सांगितलं तुम्ही आरतीसाठी बाहेर थांबा। मंदिरातील पुजाऱ्यांनी काय केलं, आरतीची 5-6 ताटं होती, ती सुरुवातीच्या महिलांना दिली आणि पहिलाच नंबर आरतीसाठी माझा लागला। मला खूप आनंद झाला। आज स्वामी समर्थांच्या प्रथम दिवशी मला पहिला आरतीचा मान मिळाला। पुजाऱ्यांनी ते ताट माझ्याजवळ दिले, आरती सुरू झाली। मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना मूर्ती। जय देव जय देव। वक्रतुंड त्रिनयना वाट पावे सजना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरंगना। जय देव जय देव। मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना। मध्येच माझं लक्ष राहिलं आमचा कॅमेरामॅन कुठे आहे। मला आनंद तर खूप झाला होता, पण मध्येच माझं लक्ष राहायचं की आमचा कॅमेरामॅन कुठे आहे। आरती संपली आणि सर्व महिलांना आरती घेऊन गाभाऱ्यात बोलवले आणि सगळ्या आरतीची ताटं गाभाऱ्यात ठेवली। चला पुढे पुढे वा, भरपूर करते तर एक साइड नाही तर चला 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 पुढे।
बंद कर मंदिराचा परिसर खूपच सुंदर होता. आम्ही दर्शन घेतले आणि मंदिराच्या बाहेर निघालो. खूपच गर्दी होती मंदिरात. महाप्रसादासाठी भाविकांची रांग मोठी लागली होती. मंदिराच्या शेजारीच आम्हाला सुपारीची खूप मोठी बाग दिसली, जी खूपच सुंदर होती.